नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। कोरोनानं संपूर्ण जगालाच जवळपास आपल्या विळख्यात घेतलेला आहे। काल परवापर्यंत काही प्राण्यांपासून सुरू झालेला हा रोग मानवामध्ये वेगाने पसरला आणि मानव या सगळ्याच प्रकाराला घाबरून घरात दडून बसलाय। पण त्याचबरोबर एक आणखीन बातमी आली आणि त्या बातमीमध्ये असं म्हटलं गेलं की कोरोना हा आता प्राण्यांनाही होऊ शकतो। तशाच प्रकारे न्यूयॉर्क मधल्या एका प्राणी संग्रहालयातला एक वाघ हा कोरोनाच्या मुळे बाधित होऊन मरण पावला। या वाघाच्या मृत्यूच्या नंतर ते प्राणी संग्रहालय बंद करण्यात आलं आणि त्या प्राणी संग्रहालयातल्या इतर प्राण्यांची तपासणी सुद्धा सुरू झाली। याच बरोबर कोरोनाच्या संदर्भातल्या प्राण्यांमधल्या प्रादुर्भावाची ही घटना भारतातही समजली आणि भारतातल्या सर्व प्राणी संग्रहालयांमध्ये अशाच प्रकारे तपासण्या सुरू झाल्या। पण एकीकडे हे सर्व सरकारी पातळीवर होत असताना सर्वसामान्य माणसं जी पूर्वीपासूनच घरामध्ये कोंडून पडली आहेत ती त्यांच्या पाळीव प्राण्यांच्या बाबतीत फारच काळजी घेताना दिसायला लागली आणि काही अंशी घाबरली सुद्धा। घराघरामध्ये असलेल्या बऱ्यापैकी लोकप्रिय असलेल्या आणि तितक्याच चिंतेचं कारण ठरलेल्या कुत्र्या मांजऱ्यांच्या बाबतीत मानवाचा काही ठिकाणी तर दृष्टिकोनच बदललाय। याच विषयावरची आजची ही चर्चा की कोरोनाच्या काळामध्ये प्राण्यांचा कोरोनाशी आणि माणसाचा प्राण्यांशी संघर्ष कसा सुरू झालाय। आजच्या या चर्चेमध्ये आपल्या बरोबर विविध मान्यवर सहभागी होत आहेत। कोण त्यांचा परिचय करून देतो। डॉक्टर राजकुमार गडदे आहेत आपल्या सोबत, ते संचालक आहेत। याच बरोबर इतर मान्यवर कोण आहेत तेही आता आपल्या समोर स्क्रीनवर येत आहेत, त्यांचाही मी आपल्याला परिचय करून देतो। आपल्या सोबत आहेत डॉक्टर यामिनी गडदे, त्या पशुप्रेमी आहेत आणि आपल्या सोबत याच चर्चेमध्ये सहभागी होतीये सायली भिवंडेकर, त्या स्वतः आता त्यांच्या कुत्र्यासोबतच आपल्या चर्चेत सहभागी झाल्या आहेत। त्यामुळे मी सगळ्यात आधी त्यांच्याकडे जातो। सायलीजी, आता तुम्ही कोणता तुमचा पाळीव प्राणी घेऊन सोबत बसलेला आहात चर्चेमध्ये आणि या चर्चेची सुरुवात तुमच्यापासून याच निमित्ताने करायची आहे की गेले काही दिवस तुम्ही घरात इतका मोठा काळ आहात, त्यामुळे तुमच्या सोबतच्या प्राण्याचं वर्तन कसं बदललंय? आता मी माझे दोन आहेत, माझ्याकडे डॉग्स आहेत। एक लॅब्राडोर आहे आणि एक चिवावा सारखा एक छोटासा मेंटेन आहे। तर हे दोघंही आता असे म्हणजे म्हणतो ना वेअर आय गो मी, कारण आणि दोघंही इतके वेल ट्रेन्ड आहेत की त्यांना मी त्यांच्याशी खूप बोलते। यामिनी, आपला आवाज काही कारणांमुळे आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये, पण मी आपल्याला जर माझा आवाज पोहोचत असेल तर हीच विनंती करेन की तुमच्या लाडक्या दोन्ही कुत्र्यांना जर तुम्ही सोबत घेतलात तर त्या निमित्ताने त्यांचे हावभाव सुद्धा आपल्याला टिपता येतील। पशुप्रेमी आपल्या सोबत आहेत डॉक्टर यामिनीजी, मला त्यांना आता असं विचारायचंय की माणूसच स्वतः ज्या वेळेला घरामध्ये कोंडला गेलेला आहे त्यावेळेला माणसाचं त्याच्या पाळीव प्राण्यांबरोबरचं वर्तन हे कसं बदलू शकतं आणि ते कितपत चिंताजनक असू शकतं? आताच्या घडीला आपण यामिनी बडदे यांच्याशी संवाद करतो आहोत। काही तांत्रिक कारणांमुळे त्यांचा आवाज येत नाहीये। आता आपण जी चर्चा करतोय ती मात्र निश्चितच अत्यंत आत्ताच्या या कोरोनाच्या काळामध्ये महत्त्वाची आहे। आणि आता मी पुण्याला जाईन, पुण्याला आपल्या सोबत याच संपूर्ण विषयाचे सरकारी अधिकारी आहेत, त्यांनाही मला हा प्रश्न विचारायचा होता। खरं तर टप्प्याटप्प्याने आपण त्यांच्यापर्यंत पोहोचणार होतो, पण तांत्रिक कारणामुळे आता एकदम पुढच्या टप्प्यातला मुद्दा त्यांच्यासमोर घ्यावा लागतो। डॉक्टर राजकुमार जाधव आहेत। जाधव साहेब, आवाज येतो आपल्याला? हो, येतोय। अच्छा,
पहिला प्रश्न तर माझा अत्यंत थेट हाच आहे, जगभरामध्ये प्राण्यांनाही कोरोनाचा संसर्ग होण्याच्या संदर्भातल्या ज्या बातम्या आल्या त्यानंतर तुमच्याकडे कोणत्या प्राण्याच्या बाबतीत तुम्ही खास काळजी घ्यायला सुरुवात केलेली आहे? आता न्यूयॉर्क मधील ब्रॉन्क्स प्राणी संग्रहालयामध्ये तेथील एक 4 वर्षीय मलायन टायगर मध्ये पहिल्यांदा या कोरोना व्हायरस लागण झाली. त्याच्यानंतर त्या 6 वाघांना सुद्धा लागण झाली, एका लायनला सुद्धा या व्हायरसचे इन्फेक्शन झालं. तर त्याच्यानंतर जी लक्षणं दिसून आली त्याच्यामध्ये ड्राय कफ आणि ताप येणे आणि भूक मंदावणे अशा प्रकारची लक्षणे त्या प्राण्यांमध्ये दिसत होती. अच्छा, त्यानंतर त्याचं म्हणजे टेस्टिंग तिथल्या केलं. वाघाला कोरडा खोकला झाला, तिथल्या वाघाची भूक मंदावली आणि त्याला ताप पण आला. Yes. बर, म्हणजे जी माणसातली लक्षणं आहेत ती प्राण्यांमध्ये दिसली म्हणून त्यांना कोरोना झाला या निष्कर्षापर्यंत पोहोचले असावेत का लोक? नाही, टेस्टिंग केलं. हॅलो. हा, बोला बोला. नंतर त्यांनी जसं ते कोरोना व्हायरसच्या टेस्टिंग केलं जातं त्या पद्धतीने घेतलं जातं ओरोफॅरिंजियल स्वॅब्स. तर तशा प्रकारच्या टेस्टिंग त्या वाघावर सुद्धा झाल्या आणि टेस्टिंग नंतर जसे रिझल्ट आले तर ते धक्कादायक होते की या वाघाला सुद्धा या SARS-CoV-2 म्हणजे COVID-19 व्हायरसची त्या ठिकाणी लागण झाल्याचं दिसून आलं. तर ही जगातली ही केस आहे आणि सुदैवानं हे वाघ पूर्णतः ते बरे होत आहेत, त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट दिसून आली नाही. त्यामुळे त्याचं कारण असं नाही की हा आजार जरी पहिल्यांदा आढळला असला प्राण्यांमध्ये तरी सुद्धा तो बरा होतोय हे दिसून आलेलं आहे. तर ह्या पार्श्वभूमीवर मात्र जगभरातील प्राणी संग्रहालयांनी त्या व्यवस्थापनाला अतिदक्षतेचे आदेश दिलेले आहेत. तर या अनुषंगाने आपल्या केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण नवी दिल्ली यांच्याकडून सुद्धा भारतातील सर्व प्राणी संग्रहालयांना त्या पद्धतीने अतिदक्षतेचे आदेश दिलेले आहेत आणि सर्व प्राणी संग्रहालयामध्ये तुम्ही पुण्याच्या प्राणी संग्रहालयाचं नियंत्रण करता, तिथे सर्व प्रकारची काळजी प्राण्यांची घेता. तुम्हाला पुण्याच्या प्राणी संग्रहालयामध्ये काय खास काळजी यानंतर घ्यावी लागली? असं आहे की ह्या विषाणूपासून जर ह्या आपल्या प्राण्यांना दूर ठेवायचा असेल तर सर्वप्रथम ह्याचा जो सोर्स आहे तो म्हणजे मनुष्य प्राणी आहे. कारण हा व्हायरस जो आहे तो मनुष्यापासून प्राण्याला होतोय. म्हणजे जी ब्रॉन्क्स मध्ये जी केस झाली तर त्याच्या सिद्धांताच्या आधारे आपण असं कन्फ्युजन करूया तुर्तास तरी की हा जो व्हायरस आहे हा माणसापासून प्राण्याला होतो. त्यामुळं आपल्या प्राण्यांना हे आपले कर्मचारी आहेत किंवा बाहेरून येणाऱ्या ज्या काही व्यक्ती आहेत किंवा जे काही सोर्सेस आहेत तर त्यापासून आपल्या प्राण्यांना सुरक्षित ठेवायचं असेल तर त्या अनुषंगाने तुमचं डिसइन्फेक्शन, पर्सनल हायजीन आणि अॅनिमल ऑब्झर्वेशन हे जे मुद्दे आहेत हे कटाक्षाने आपल्याला पाहावे लागतील. आता डिसइन्फेक्शन मध्ये महत्वाचा मुद्दा असा आहे की बाहेरून येणारी जी वाहनं असतात, कर्मचाऱ्यांची वाहनं असतील किंवा जे काही फूड कॅरिंग व्हेकल्स असतात तर ह्या वाहनांचं तुम्हाला डिसइन्फेक्शन करावं लागेल. बाहेरून येणारा जो व्यक्ती आहे, कर्मचारी असेल किंवा अन्य कोणी व्यक्ती असेल तर त्याचं तुम्हाला त्या व्यक्तीला की त्याचे पायाचे शूज जे आहेत ते डिसइन्फेक्टंट सोल्युशन मधूनच ते गेले पाहिजेत. तो जो माणूस आहे तो त्या डिसइन्फेक्टंट पावडर मधून किंवा त्या सोल्युशन मधून तो गेला पाहिजे की जेणेकरून त्याचं डिसइन्फेक्शन होईल. त्याच पद्धतीने त्यांनी हँड सॅनिटायझरचा वापर करूनच आतमध्ये प्रवेश करायचा आहे. पुढे चालून कर्मचाऱ्यांनी हॅलो बरोबर, बोला बोला, आपलं पूर्ण ऐकायला येतंय. कर्मचाऱ्यांचं जो पर्सनल हायजीन आहे तो सुद्धा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. कर्मचाऱ्यांनी प्राण्यांच्या पिंजऱ्यावर काम करत असताना अतिशय काळजी घ्यायची. अनावश्यक त्यांनी प्राण्याच्या जवळ जायचं नाही. आणि जवळ जायचं कारण असतं की ज्या वेळेला आपण अॅनिमलचे केजेस क्लीन करत असतो किंवा त्यांना आपल्याला कुठल्याही कारणास्तव त्याची पाहणी करायची असते किंवा त्याला खाद्य द्यायचं असतं, अशा वेळेला प्राण्याचा जो आहे तो क्लोज कॉन्टॅक्ट येतो. अशा वेळेला ह्या कर्मचाऱ्यांनी पर्सनल प्रोटेक्टिव्ह जे इक्विपमेंट्स आहेत, मास्क असतील, हेड कव्हर्स असतील, गमबूट असतील ते घालून जायचे. त्यांनी स्वतःचे कपडे घालून जायचे नाही. या पद्धतीने आम्ही पर्सनल हायजीनवर सुद्धा आम्ही अगदी. आणि या सगळ्या प्रयत्नांतून तुम्ही भारतात असलेल्या एकूणच सरकारी पातळीवरच्या प्राण्यांच्या, वन्यजीवांच्या संदर्भात काय काळजी घेतली जाते ते सांगितलंच. सायली आता आपल्याशी नीट जोडल्या गेलेल्या आहेत. मगाशी काही तांत्रिक कारणांमुळे आपला संवाद तुटला होता. सायली, आता आवाज येतोय आपल्याला? हो, येतोय मला आवाज. अच्छा, तुमचे दोन्ही पाळीव कुत्रे आता तुमच्या सोबत आहेत का? हो, ही तर माझ्या मांडीवरच बसली आहे. आणि तो खाली असा पायाजवळ चेअरच्या माझ्या जवळ बसलेला आहे. बर बर. ही जी कोणी बसली आहे तिचं नाव काय?
हिचं नाव लिआयना आहे. ही एक मिन्स्टर आहे. ही चिवावा फॅमिली मधून बिलॉंग करते. अच्छा, तुम्ही मला सांगा, गेले काही दिवस तुम्ही घरामध्ये इतका काळ आहात, त्याच्यामुळे तिच्या वागण्यात काही फरक पडला? तिला प्रश्न पडला का की आपली मालकीण ही इतके दिवस आणि इतका वेळ घरात काय करतेय? हा नक्कीच दोघांनाही प्रश्न आहे की ही बाई काय करते घरात इतका वेळ, आणि ते सुद्धा कारण जर नॉर्मली बघायला गेलो तर आम्ही सगळे कोण ना कोण घरात असतो, बट थोडा वेळ कसा कधी ह्यांना म्हणजे इतका जेवढा देता यायचा नाही जेवढा मी त्यांना माझ्याकडनं एक्सपेक्टेड आहे. पण आता कसं झालंय की वेरेवर आय गो दे फॉलो मी असं म्हटलं मी तरी चालेल, कारण मी जर पुस्तक वाचत असेल तर माझी उशी बनतात. बरं सायली, आपण सलग बोलत राहा. तुमचा आवाज अतिशय नीट आमच्यापर्यंत येतोय. तुम्ही मध्ये मध्ये बोलताना थांबू नका, बोलत राहा. जेव्हा मी बुक्स वाचते तेव्हा माझ्या बाजूला असतात, किंवा मी जर किचन मध्ये काय करत असेल तर तिकडे येऊन बाजूला असे बघत असतात की ही काय करतीये, किंवा मग मी गॅलरीत जाऊन उभी राहिली तर येतात, किंवा पूर्ण दिवस जरी मी या दोघांना बसून गोंजारत बसले तर ते लोक तर खूपच खुश असतात. म्हणजे त्या लोकांचं म्हणजे आजकाल माझ्या ना दिवसभर ग्रूमच करत असते. म्हणजे जर कधी केस विंचरणं किंवा त्यांचे नख साफ करणं, म्हणजे त्यांचे पण ग्रूमिंग सेशन दररोज चालू असतात त्यांच्याकडे. अच्छा अच्छा, म्हणजे सध्या आपल्याला कोणालाच पार्लरमध्ये जायला वेळ मिळत नाही, पण घरातल्या प्राण्यांचं मात्र पार्लरिंग अतिशय चांगलं चाललंय म्हणायला हरकत नाही. घरी दररोज चालू आहे. अच्छा, ठीक आहे. आपल्याच बरोबर डॉक्टर योगिनीजी आहेत. योगिनीजी, माणसाच्या मनोभूमिकेवर काय परिणाम होतो जर त्याला आत्ताच्या टाळेबंदीच्या काळात एक घरामध्ये कोंडून पडावं लागलं आणि त्याच्या सोबत प्राणी नसेल? यामिनीजी बोला, आपलं उत्तर अपेक्षित करतो. ओके, आपल्याला असं वाटतंय की प्राणी आपले घरातले माणसांसारखे असतात, आणि ते असतात पण कारण आत्माशी जुडलेले असतात ते, आणि त्यांच्या बरोबर आपण तसंच राहतो जसं आपण आपल्या मुलांबरोबर राहतो किंवा ते आपल्या बरोबर राहतात. आपण त्यांचे 100% असतात, ते आपले कुत्रे किंवा मांजर असतात. हे डिफरन्स असतो आपले वागण्यामध्ये. अगदी अगदी यामिनीजी, अत्यंत महत्वाचा मुद्दा तुम्ही या चर्चेत मांडलात. सगळ्या प्रेक्षकांनाही हे लक्षात घ्यायला पाहिजे, आपल्यासाठी पाळीव प्राणी हा कुत्रा असतो किंवा मांजर असतं, पण त्या प्राण्यासाठी त्याचा मालक म्हणजे सर्वस्व असतं. तेव्हा अगदी बोला बोला यामिनीजी, पुढचा मुद्दा. हो, मग माझं असं म्हणणं आहे की हे या इन्फेक्शनमुळे खूप लोकांनी आपले पाळीव प्राणी रस्त्यावर सोडलेले, आणि दिल्लीला तर खूपच रेस्क्यू करावा लागला आमचे काही संस्थांना. मग हे खूप महत्वाची बातमी आहे, इन्फॉर्मेशन आहे त्यांच्यासाठी की इन्फेक्शन माणसांच्या त्यांना लागू शकतो जर आपल्याकडे आपण पॉझिटिव्ह असलो तर. नाही तर माणसांच्या त्यांना लागतो, पण त्यांचा माणसाला लागत नाही. मग ते आपल्यासाठी हार्मफुल नाहीये. मग त्यांच्यावर आपण अन्याय करतो, कारण ते मूक आहे ना, ते सांगू शकत नाही ते आपल्याला किती मिस करतात. दुसऱ्या घरातली जी जनावर असतात, पेट्स असतात, त्यांना स्वतःसाठी भांडता येत नाही जेवणसाठी किंवा सुरक्षेसाठी. मग जर त्यांना आपण रस्त्यावर सोडून देतो मग त्यांचे फारच हाल होतात. अगदी खरं यामिनीजी, आपण अत्यंत महत्वाचे 2-3 मुद्दे या चर्चेत आणलेत. मी खूप खूप आभारी आहे तुमचा. सगळ्यात पहिल्यांदा आपण लोकांना हे लक्षात आणून दिलं की तुमच्यासाठी ते पाळीव आहेत, मात्र त्या प्राण्यांसाठी तुम्ही सर्वस्व आहात. दुसरा महत्वाचा मुद्दा, गेल्या काही दिवसात भारतात काय झालं तर लोकांनी अगदी गाई म्हशींपासून ते कुत्रा मांजऱ्यांपर्यंत अनेक पाळीव प्राणी हे अचानक सोडून दिले, त्यांची मालकी नाकारली, आणि मग नंतर ते मुके बिचारे पाळीव प्राणी हे भुकेसाठी तडफडत, भुकेचा संघर्ष करत रस्तोरस्ती फिरतानाच्या अनेक घटना आपल्याला संपूर्ण देशभरातल्या विविध शहरांमध्ये पाहायला मिळाल्या. एक आणखीन महत्वाचा मुद्दा त्यांनी मांडला की प्राणी सुद्धा आपल्या मालकांनी अशा प्रकारचं अचानक वर्तन बदलल्यामुळे थोडासा सैरभैर होतो. मला एक दुसरा प्रश्न या चर्चेतल्या पुढचा
थोडासा वन्यजीवांच्या बाबतीत विचारायचा आहे. आपल्या सोबत डॉक्टर राजकुमार जाधव आहेत, पुण्याच्या प्राणी संग्रहालयाचे ते संचालक आहेत, राजीव गांधी प्राणी संग्रहालयाचे. डॉक्टर साहेब, वन्य प्राण्यांमध्ये तुम्हाला काही बदल जाणवलाय का? त्यांच्या वागण्यात काही बदल जाणवलेत? बिलकुल नाही. अच्छा, सर्वसाधारणपणे त्यांना दररोज कोणी ना कोणीतरी बघायला येतंय, अशा प्रकारे माणसांची आजूबाजूला होणारी वर्दळ ही सवयीची झाली असेल. गेल्या काही दिवसांपासून अचानक आजूबाजूला माणसं नाही आहेत. त्या प्राण्यांना काही त्यांच्या चेहऱ्यावर किंवा त्यांच्या वर्तनात काही तुम्हाला बदल जाणवतात का त्या अनुषंगाने? आता कसं आहे माहितीये का, की प्राणी संग्रहातील वन्य प्राणी हे पर्यटकांसाठी ते समरस झालेले असतात, त्या वातावरणाशी ते समरस झालेले असतात. त्यामुळं आता आपल्याला उघड्या डोळ्यांनी असं दिसून येत नाही की ह्या वन्य प्राण्यांच्या मध्ये काही सकारात्मक बदल झालेत की पर्यटक बंद झाल्यापासून, असं आपल्याला दिसून येत नाही. परंतु जर आपण त्यांचा जर योग्य स्टडी केला, जर त्यांची जी आपण स्ट्रेस लेवल जर पाहिली, काही त्यांचे ब्लड सॅम्पल्स वगैरे कलेक्ट करून, तर निश्चित मला असं वाटतं की त्यांची जी स्ट्रेस लेवल एक वाढते की ज्या वेळेला पर्यटक प्राणी संग्रहालयामध्ये असतात. तर ह्या परिस्थितीमध्ये जर आपण अशा प्रकारे टेस्टिंग केल्या तर निश्चित आपल्याला दिसून येईल की त्यांची जी स्ट्रेस लेवल आहे ही कमी झालेली असावी. परंतु आपल्याला त्यांचे जे काही जैविक बदल जे आहेत ते उघड्या डोळ्याने असे दिसून येत नाहीत. अच्छा, उघड्या डोळ्यांनी हे दिसून येत नाहीत. मात्र डॉक्टर राजकुमार जाधव यांनी मांडलेला मुद्दाही तितकाच महत्वाचा आहे की आत्ताच्या काळात जर समजा आपण प्राणी संग्रहालयातल्या वन्य प्राण्यांच्या रक्ताची चाचणी केली तर मात्र आपल्याला निश्चित जाणवेल की त्यांना तणाव आत्ता सहन करावा लागतोय, कारण आजूबाजूला असलेलं वातावरण अचानक बदलून गेलंय. मला डॉक्टर जाधव एक पुढचा प्रश्न विचारायचा आहे. आपण असं अनेकदा म्हणतो की एखादं संकट येणार असेल तर त्याची पहिली चाहूल ही प्राण्यांना लागते. तुम्हाला वन्यजीवांच्या आजूबाजूला तुमचा अधिवास आहे त्यामुळे विचारतो, तुम्हाला असं काहीतरी बदलतंय असं प्राण्यांच्या वागण्यातून जाणवलं का साधारण 1 महिना 1.5 महिन्यामध्ये? नाही नाही नाही, अशा प्रकारचे आपल्याला कोणतेही बदल त्या प्राण्यांच्या जैविक हालचालीमध्ये किंवा जैविक सोयीमध्ये असे दिसून आलेले नाहीयेत. प्राण्यांची जी बिहेवियर आहे ना ती जशी तशी आहे, आपल्याला तशा पद्धतीचे काही बदल दिसून आलेले नाहीत. अच्छा, आता मला पुढचा प्रश्न न्यायचा आहे तो सायली भिवंडकर यांच्याकडे. सायली, एक निरीक्षणातला मुद्दा आता सध्या असा समोर येतो आहे की रस्त्यावर फिरणारे भटके कुत्रे हे आता बऱ्यापैकी मोकळ्या पद्धतीनं फिरतात. त्यांना त्यांच्या दिवसभरातल्या खाण्याची अडचण निर्माण झालेली आहे आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात भुंकायला सुरुवात केलेली आहे. तुमच्या लेखी जेव्हा तुमच्या आसपासच्या परिसरातले कुत्रे जर भुंकू लागले तर तुमच्या सोबतच्या कुत्र्यांचं वागणं कसं असतं? आता माझ्या एरियामध्ये खाली असे 2-3 आहेत स्ट्रे डॉग्स. तर मी इतकं रात्री म्हणजे सकाळी आणि रात्री आम्ही वी मेक शुअर की आम्ही त्यांना खायला देतो आणि त्याच्यामुळे ते लोकांना पण एक तो कम्फर्ट झोन मिळतो की त्यांना माहिती आहे की या वेळेला मला जेवण मिळणार आहे. तर मग हे छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात ना ह्या त्यांनाही काम करतात. किंवा त्यांच्या बरोबर मी पूर्ण मास्क लावून किंवा हाताला ग्लाउज घालून आपण त्यांच्या बरोबरही जाऊन असे नॉर्मली की काय कसं आहेस, बरं आहेस ना, काय चाललंय, असंही नॉर्मली जरी आपण त्यांच्याशी बोललो ना तरी ते शांतपणे असतं. म्हणजे मला वाटत नाही की म्हणजे माझ्या एरियामधले तरी म्हणजे माझ्या गल्लीतले तरी कुत्रे असे काही वियर्ड वागता आहेत, कारण दे हॅव बीन टेकन केअर ऑफ. आता हेच जर सगळ्यांनीच केलं तर मला वाटतं की असं त्यांनाही वाईट वाटणार नाही की कारण मी तर सगळ्यांना एक छोटीशी रिक्वेस्ट करीन तुमच्या माध्यमातून की सगळ्यांनी म्हणजे थोडं आपल्या घरी जेवण राहतं उरतं तर ते फेकण्यापेक्षा खाली तुमच्या बिल्डिंगच्या खाली जाऊन जरी तुम्ही एका बोलमध्ये ठेवलं तर हे स्ट्रे डॉग्स जे आहेत किंवा जे कुठचेही असे भटके प्राणी आहेत ते खातील आणि ते त्यांच्यासाठी पण चांगलं आहे. तर हे मी सगळ्यांना रिक्वेस्ट करते की हे सगळ्यांनी करावं. आणि एक पाण्याचा बोल आणि खाणं म्हणजे हे तुमच्याकडे नॉर्मली हे सगळ्यांकडेच राहतंय. बरोबर. आपण सगळे सायलीजी, आपण एक चांगली सूचना या चर्चेमध्ये केलीत की आपल्या घरातलं उरलेलं अन्न हे कचरापेटीत टाकून देण्याच्या ऐवजी आत्ताच्या काळात जर तुम्हाला जमत असेल तर तुमच्या आसपासच्या भटक्या कुत्र्यांना घाला, जेणेकरून सध्या त्यांची जी आबाळ सुरू झाली आहे ती आपल्याला रोखता येईल. मला पुढचा प्रश्न यामिनी अडबे यांच्याकडे न्यायचा आहे. यामिनीजी, माणूस आणि पाळीव प्राणी यांचं एक वेगळं नातं आहे.
आत्ताच्या काळात जेव्हा माणूस स्वतःच्या स्वच्छतेची कमालीची काळजी घेतोय आणि वारंवार सॅनिटायझरचा वापर करतोय, या सॅनिटायझरच्या अतिरेकाचा किंवा आत्ताच्या काळात जरी तो गरजेचा असला तरी पण त्या वापराचा परिणाम हा पाळीव प्राण्यांवर होऊ शकतो का? आणि सॅनिटायझर आणि पाळीव प्राणी यांच्यातही एक सुरक्षित अंतर कसं राखता येईल? हो, सॅनिटायझर्स अल्टिमेटली केमिकल्स असतात, पण त्यांचा अतिवापर जनावरांवर करू शकत नाही. तुम्ही कसे करणार? तुम्ही वापर करताय अतिशय, ते तुम्हाला नुकसान होणार. ते पाळीव प्राणीवर सॅनिटायझर वापरायची अजिबात गरज नाहीये. एकदा पुसला त्यांना व्यवस्थित सकाळी की मग ते काय बाहेर आपण सोडतच नाही हल्ली. आणि इन्फेक्शन घ्यायला त्यांना ड्रॉपलेट इन्फेक्शन असतो, म्हणजे वाऱ्यामध्ये किंवा हवामध्ये जे ड्रॉपलेट्स असतात त्यांच्या इन्फेक्शन त्यांना लागू शकतो. टच केल्यावर त्यांना इन्फेक्शन लागणार नाही. मग त्यांची काळजी तसं सॅनिटायझर जास्ती त्यांच्यावर कसं होणार नाही करायचं आणि गरजही नाहीये. अगदी तुम्ही एक चांगला मुद्दा सुचवता आहात की प्राण्यांवर विनाकारण सॅनिटायझरचा उपयोग करू नका. गरज नाही. माणूस ज्या पद्धतीनं आणि ज्या प्रमाणामध्ये सॅनिटायझर वापरतोय तो त्याच्यासाठी आहे. कृपया घरातल्या प्राण्यांवर सॅनिटायझर वापरून त्यांची तब्येत खराब करू नका, असा एक सल्ला आपल्याला यामिनी अडबे यांनी दिलाय. मला यामिनीजी पुढचाही प्रश्न तुम्हालाच विचारायचा आहे. माझा प्रश्न असा आहे की कुत्रा असेल, मांजर असेल किंवा काही घरांमध्ये पोपट पण पाळले जातात, या सगळ्यांना खायला देताना पण काही काळजी या निमित्तानं घ्यायला हवी आहे का? हा इन्फेक्शन जे आहे कोरोना व्हायरस, तो जातोय ड्रॉपलेट इन्फेक्शनने. म्हणजे आपण जर मास्क वापर केलेला असला, जस आता सरांनी सांगितलं, जे आपण झूचे प्राण्यांसाठी आपण काळजी घेतो तेच काळजी यांच्यासाठी घ्यायला पाहिजे. पण यांच्या कनेक्शन बॉडीशी असतो. आपण कळेवर घेतो, बिस्तरवर असतात, बरोबर राहतात. मग त्यांच्या बरोबर कॉन्टॅक्ट करायला आपण बाहेरचे कपडे जेव्हा घालून येतो तेव्हा कपडे बदलून घ्यायचे घरी आल्यावर. आणि त्यांना जेवण देताना मास्क आपला असला पाहिजे जेव्हा आपण बाहेरून येतो. घरात तशी काही गरज नाहीये. आणि काही विशेष काळजी घरात जेवण देताना अजिबात नाही. हात धुतले एकच आहे की हात धुवायचे व्यवस्थित. हात धुवायचेत व्यवस्थित. यामिनी अडबेंचा आणखीन एक चांगला सल्ला आहे सर्व पाळीव प्राण्यांच्या मालकांसाठी की तुम्ही बाहेरून जर आलात तर कृपया बाहेरच्या कपड्यांनिशी त्या प्राण्यांच्या संपर्कात येऊ नका. मला डॉक्टर राजकुमार जाधव यांना आता पुढचा प्रश्न विचारायचा आहे. आपण जाधव साहेबांकडे जातोय. पुण्याला आहेत ते, आता आपल्यासोबत फोननी जोडले गेलेले आहेत. जाधव साहेब, सर्वसाधारणपणे वन्यजीवांच्या संपर्कात येणाऱ्या मानवानंही काही काळजी घेणं निश्चित गरजेचं असेल. तुम्ही थोड्या वेळापूर्वी तुमच्या प्राणी संग्रहालयातले कर्मचारी काय काळजी घेतात ते सांगितलं, पण जिथे गाव पातळीवर घरात गायी आहेत, म्हशी आहेत, बैल आहेत, तिथं काय वागणं सुधारावं? जसं मी सांगितलं की वन्य प्राण्याच्या बाबतीमध्ये आपण जी काळजी घेतो ना, तर तीच काळजी आपण आपल्या पाळीव प्राण्याच्या बाबतीमध्ये जरी घेतली तरी त्याच अंशी आपण ह्या आजाराला माणसापासून प्राण्याला प्रतिबंध करू शकतो. पर्सनल हायजीनचा जो मुद्दा आहे, जसं आता यामिनी जे तुम्हाला सांगत होत्या की हँड सॅनिटायझरचा वापर करा. आणि महत्वाचं म्हणजे काय की जे हॉटस्पॉट आहेत या कोविड-19 व्हायरसचे जे हॉटस्पॉट आहेत, तर या ठिकाणी विशेष काळजी घेणं फार फार महत्वाचं ठरतं. या ठिकाणचे ज्या लोकांकडे जे पाळीव प्राणी असतात तर त्यांनी मात्र विशेष काळजी घेणं फार फार गरजेचं आहे. हे जे पाळीव प्राणी आहेत ना, तर ते बाहेर गेले नाही पाहिजेत. मग तो कुत्रा असेल किंवा अन्य कोणताही प्राणी असेल, ते हॉटस्पॉटच्या एरियामध्ये हे प्राणी गेले की ते त्या व्हायरसच्या इन्फेक्शनला ते वल्नरेबल राहू शकतात. म्हणजे त्यांच्या बाबतीत सुद्धा सोशल डिस्टन्सिंगचा जो हा आस्पेक्ट आहे तो लागू होतो. प्राण्यांची पण काळजी आपण माणसाप्रमाणेच घेतली पाहिजे. अच्छा, आता आपण उत्तर देत असताना बाजूला काही दृश्य चालत होती आणि ती फार लक्षवेधी स्वरूपाची दृश्य आहेत. मी सर्व प्रेक्षकांचंही त्याकडे लक्ष वेधतो की वन्यजीवांना त्यांचं जेवण पुरवण्याच्यासाठी जी माणसं तिथे काम करत होती ती चिकनचे पीसेस, तुकडे हे त्यांच्यासाठी आधी पिंजऱ्यात टाकतानाची ही दृश्य जी आता चालतायत बाजूला ती आपण पाहू शकता. पण जाधव साहेब, एक दुसरं महत्वाचं दृश्य असं आहे की वाघ ज्या वेळेला त्या चिकन पर्यंत आला तो फक्त हुंगून निघून गेलेला आहे आणि नंतर त्यातले काही पीसेस काढून घ्यावे लागलेले आहेत. हे असं का घडलं असावं? हे नियमित वागणं आहे का वाघाचं? आणि हे याचा आणि कोरोनाच्या आत्ताच्या काळाचा काही संबंध आहे का? बिलकुल काही संबंध नाहीये.
आणि हे जे जनावरांना आम्ही फीड ऑफर करतो हा प्राणी संग्रहालयाच्या दैनंदिन व्यवस्थापनाचा एक भाग आहे. जे प्राणी संग्रहालयातले कार्निव्हर्स आहेत, वाघ असतील किंवा कोल्हा, लांडगा म्हणजे फिलाइन्स आणि कॅनाइन्स या ज्या 2 प्रजाती आहेत त्यांना संध्याकाळी हे मांस दिलं जातं. मेड बी चिकन और कॅराबीफ. कॅराबीफ म्हणजे बफेलो मीट किंवा चिकन त्यांना दिलं जातं. तर एक संध्याकाळी 5 ते 5:30च्या दरम्यान त्यांना आम्ही फूड ऑफर करत असतो. आता ते हुंगून जायचं कारण असं असतं की त्याला कॅल्शियम कार्बोनेट आणि डायकॅल्शियम फॉस्फेट ची पावडर तिथं त्याला लावलेली असते. त्यामुळे हे प्राणी सुरुवातीला असं हुंकतात आणि नंतर त्यांना त्यांची ती जे स्निफिंग वगैरे करून नंतर ते त्याची टेस्ट डेव्हलप करत असतात. आणि तुम्ही जे म्हणला की परत ते काढलं वगैरे ते तसं काही नाहीये. कारण प्रत्येक प्राण्याला त्याचं मोजमाप करून एक खाद्य दिलं जातं. एका वाघाला दिवसाकाठी 8 ते 10 किलो एवढं मांस दिलं जातं. आणि ते कर्मचाऱ्यांची मग ते ऍडजस्टमेंट असते. त्यांना किचन सेक्शन वरून सर्व त्याचे आहे ना मेजरमेंट करून हे जे फीड आहे ते प्रत्येक प्राण्याच्या पिंजऱ्यावर दिलं जातं. आणि तिथं आल्यानंतर हे कर्मचारी जे अॅनिमल किपर असतात ते त्या प्राण्याची निकड घेऊन विचारात घेऊन ते डिस्ट्रीब्युशन करत असतात. त्यामुळे असं वेगळं त्याच्यामध्ये कुठलीही बाब त्याची संबंधित नाही. आणि कोविड-19चा त्या बाबतीत काही संबंध नाहीये. त्या अनुषंगाने आम्ही त्या प्राण्याला काहीतरी वेगळं औषध देतोय वगैरे अशातला तर काही भाग नाहीये. अगदी फार बरं झालं याचा खुलासा आपण केला डॉक्टर साहेब. कारण बऱ्याचदा असं होतं की दृश्यांमधूनही काही चुकीच्या पद्धतीचे संकेत लोकांपर्यंत जाऊ शकतात. धन्यवाद डॉक्टर जाधव, आपण हा अत्यंत महत्वाचा खुलासा केलात. पण गाई म्हशींच्या बाबतीत, बैलांच्या बाबतीत आपण चर्चा करत होतो. मी त्या मुद्द्याकडे परत येतो. अनेक ठिकाणी लोकांनी आपल्या घरच्या वर्षानुवर्ष पाळलेल्या पशुधनाला मोकाट सोडून दिलं आणि त्यामुळे एक नवं संकट ग्रामीण भागामध्ये उभं राहिलेलं आहे. भारत सरकारच्या कडूनही हे आवाहन केलं गेलं की गाय, म्हैस, बैल अशा प्रकारच्या प्राण्यांवर कोरोना पडत नाही ना, त्याचा प्रादुर्भाव प्राण्यांमुळे होतो. महाराष्ट्राच्या बाबतीत असं आवाहन पुन्हा एकदा आपल्याला करावंसं वाटतंय का डॉक्टर जाधव? नाही, आता कसं माहितीये का, न्यूयॉर्क मध्ये जी केस झाली ना ती अपवादात्मक आहे. आणि हे जे ट्रान्समिशन आहे ते ह्युमन टू अॅनिमल आहे आणि ही पहिलीच केस आहे. आणि अॅनिमल टू ह्युमन बिंग हे जे ट्रान्समिशन आहे हे याबाबत अजून कुठल्याही प्रकारची थेरी समोर आलेली नाही. हे आपल्याला अजून सिद्ध व्हायचंय. त्यामुळे सद्यस्थितीमध्ये कुठल्याही प्राणी मालकाने अशा पद्धतीचं वर्तन करून आपल्या प्राण्याप्रती निर्दयता दाखवणे ही एक क्रुएल्टी ठरू शकते. की कुठल्या आपल्या प्राण्यांना मोकाट सोडायचं किंवा कुठल्या तरी प्रकारे आपल्याला अँझायटी निर्माण करायची की ह्या प्राण्यापासून माणसाला काय होईल का. सद्यस्थितीमध्ये ॲज ऑफ नाऊ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे जे काही स्टडीज समोर आलेले आहेत तर त्या अनुषंगाने एक मी सर्वांना सांगू इच्छितो की हा जो आजार आहे हा प्राण्यापासून माणसाला होत नाही. हा आजपर्यंतचा जो अभ्यास आहे त्याच्यावर आधारलेला हा सिद्धांत आहे. अगदी जर समजा एखाद्या मालकानं आपले पाळीव प्राणी मोकाट सोडून दिले आणि त्यांची काळजी घेण्याचं नाकारलं तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते? होऊ शकते. बर, जो प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू अॅनिमल हा 1960 जो ऍक्ट आहे तर त्याच्या अंतर्गत जर तक्रार केली तर याबाबत निश्चित त्या प्राणी मालकावर कारवाई होऊ शकते. अगदी आपण आता तुम्ही बोलत असताना काही दृश्य पण दाखवतो आहोत की मोकाट सुटलेली जनावरं ही उपासमारीनं त्रस्त आहेत आणि एका संचारबंदीत असलेल्या पोलिसांना त्यांना खाऊ घालावं लागतं आहे. अर्थात ही परिस्थिती कोणावरही येऊ नये, कुठल्याही प्राण्यावर येऊ नये अशी अपेक्षा आपण बाळगूया. एका छोट्याशा ब्रेकसाठी इथं थांबतोय. एक छोटी विश्रांती चर्चेमध्ये आणि त्यानंतर लक्षवेधीचा पुढचा भाग. नमस्कार, लक्षवेधीच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. आजचा विषय आहे तो कोरोनाशी प्राण्यांचा संघर्ष सुरू आहे त्याबाबत. आपल्यासोबत 3 मान्यवर आहेत. डॉक्टर राजकुमार जाधव आहेत, संचालक राजीव गांधी प्राणी संग्रहालयाचे आहेत. आपल्यासोबत डॉक्टर यामिनी अडबे आहेत, पशुप्रेमी आहेत. आणि दुसरेही एक पशुप्रेमी आपल्यासोबत आहेत, सायली भिवंडकर. त्यांनी तर आपले कुत्रे पण आता आपल्या सोबत ठेवलेले आहेत. सायलीजी, काय आहेत ते का आता ते चर्चा त्यांना कंटाळवाणी वाटते म्हणून ते निघून गेलेत?
लियाना ती आता जस्ट मम्माच्या आता दुसऱ्या रूम मध्ये गेली आणि लिओ हॅज मूव्ड म्हणजे तो आता झोपलाय, तो माझ्या बाजूला खाली झोपलाय इकडे. बरं. अच्छा सायली, या दोघांचं आपापसातलं वागणं काही बदललं का? तुम्ही सातत्याने घरी आहात म्हणल्यावर मालकांना आपल्यावर सर्वात जास्त प्रेम करावं याच्यासाठी त्यांच्यात काही स्पर्धा सुरू झाली आहे? स्पर्धा अशी नाही, पण दोघंही असे म्हणतो ना आजूबाजूला खूप फिरत असतात माझ्या. आणि इनफॅक्ट आता म्हणजे मी लिओशी अशी खूप नॉर्मली खूप बोलत असते, तर मी त्याला करोना बद्दल सांगत होती की ना सोशल डिस्टन्सिंग वगैरे. तर एक आठवडाभर पूर्वी मी त्याला खाली नेलेलं आणि तिकडे त्यांनी 2-3 पेक्षा जास्ती लोक आमच्या बिल्डिंग मध्ये खेळत होती. त्यांनी फक्त जाऊन आणि तो ही वेल ट्रेन्ड, तर मी त्याला बिना बेल्ट नेलेलं. तर मग त्यांनी फक्त असं जाऊन पाहिलं तर त्याला लोक दिसली चिक्कार, तर तो सरळ वरती पळाला घरी. म्हणजे मला वाटतं की त्यांनाही आता कळून चुकलंय की सोशल डिस्टन्सिंग इज बेटर. म्हणजे ना आपण त्याच्या म्हणजे म्हणतो ना आपण पण अफेक्ट नाही व्हायला पाहिजे आणि आपल्या घरच्यांना पण अफेक्ट नाही व्हायला पाहिजे. हे मला वाटतं माणसांनी पण त्यांच्याकडनं शिकावं. अगदी अगदी. आणि हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आपण चर्चेत आणलात. आता पुढचा प्रश्न माझा डॉक्टर यामिनी अडबे यांना आहे. यामिनी अडबे, पाळीव प्राणी आपल्या आसपास असतील आणि आपल्याकडे जर सध्या आपण घरात आहोत त्यावेळेला त्यांच्याशी संवाद साधायची संधी मिळत असेल तर काय गप्पा माराव्यात? म्हणजे एक तर स्वतःचा टाइमपास पण होऊ शकतो आणि त्यांनाही बरं वाटेल की बाबा रे आपला मालक घरात आहे तर निदान लक्ष तरी देतोय, फोन मध्ये डोकं नाही घालून बसलेला. हो, ऍक्च्युली पाळीव प्राणी ते शॉक ऍब्झॉर्बर्स असतात. आपला जर आपण बोललो नाही तरीही त्यांना कळतोय, आपला मूड कळतोय, आपला दुःख कळतोय, आपला स्ट्रेस कळतोय, आपली बॉडी लँग्वेज त्यांना कळते. आणि ते आपण जे बोलत असतो किंवा आपण जे शेअर करतो त्यांच्याशी तेही बरोबरीने प्रतिसाद देतात. तुम्ही प्रत्येक वेळी बघा, जेव्हा आपण आजारी असतो किंवा आपण इंजेक्शन लावून घरी येतो, मग ते नेमका तीच जागेवर जाऊन वास घेतात की हिला चोट लागलेली आहे. आणि त्यांना सगळं कळतोय, अशी कुठलीही गोष्ट नाही. भाषा त्यांची वेगळी असू दे, पण त्यांचे डोळ्याची भाषा आणि आपले डोळ्यांची भाषा किंवा आपला टच त्यांना हे सगळं सांगत असतो आणि ते रीड करतात. खूप बारकाईने ते आपल्याला बघत असतात. म्हणजे हेही बघितलं गेलंय की सोफे खाली बसलेला आहे कुत्रा आमच्या, तरीही आम्ही रागात आलो की तो चटकन निघून येतो. म्हणजे त्याचं लक्ष असतो आपल्यावर, आपण काय करतो, कसं करतो. आणि हेही बघितलं गेलंय युजली की मालकचा जे स्वभाव असतो तेच पाळीव प्राणी घेत असतो. म्हणजे अगदी खरं, अगदी अगदी. तुम्ही म्हणताय की पाळीव प्राणी हा माणसाचा स्ट्रेस बस्टर, याचा अर्थ तणावमुक्तीचा एक चांगला मार्ग आहे. आत्ताच्या घडीला ही गोष्ट घरातल्या कुत्र्या मांजऱ्यांच्या बद्दल चालली आहे. एखाद्या घरात पोपट असू शकतो, त्याच्याबद्दल असू शकते. वन्यजीवांच्या बाबतीत काय घडतं आणि वन्यजीव प्रेमी माझ्या एक असं म्हणणं होतं की हो, मला कंप्लीट करू द्या. माझं असं म्हणणं आहे की यांच्याशी असं वागू नका की तुम्ही पशु आहात आणि तुम्हाला लांब ठेवायचं आहे. कोरोना त्यांना काही करू शकणार नाही, कारण WHO ची रिसर्च बघितली गेली तर कुत्र्यांवर हा व्हायरस अफेक्ट करत नाही, कुत्र्यांवर असर होत नाही. माणसाला एक सीमापर्यंत असर करतोय, दुसरे कुठलेही प्राणीला हा व्हायरस असर करू शकलो नाही. म्हणून आपल्याला त्यांच्याशी टेन्शन घ्यायचं, त्यासाठी टेन्शन घ्यायची गरज नाही. खूप खेळा, टेन्शन वाटा आणि त्यांच्याशी खरंच ते स्ट्रेस बस्टर ऍक्ट करू द्या त्यांना. अगदी अगदी चांगली सूचना आपण केलीत. डॉक्टर जाधवांकडे जायचंय. डॉक्टर जाधव, आपण चर्चेत आहात फोनवरून आणि मला वाटतं ह्या सगळ्या आतापर्यंतच्या दुसऱ्या भागाच्या चर्चेलाही ऐकलं असेल. वन्य प्राण्यांच्या समोर जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुमच्या भावना कशा असतात आणि तुमच्यासाठी ते वन्य प्राणी सुद्धा तणावमुक्तीचं एक साधन ठरतात का? आणि केवळ वाघ आणि सिंहांबद्दल नाही चर्चा करायची आहे आता, तुमच्या प्राणी संग्रहालयात असलेल्या इतर प्राण्यांच्या वागण्याबद्दलही सांगा. आता आणि कर्मचारी यांच्यामधलं जे एक असोसिएशन आहे ना, तर ते जे बॉन्ड्स आहेत ते जे वर्षानुवर्षे असे घट्ट झाले. त्याच्याकडे जे कार्यरत कर्मचारी आहेत तर ते गेल्या 10 वर्षाहून अधिक कालावधीपासून ते या ठिकाणी कार्यरत आहेत. आणि हे जे माझे सर्व कर्मचारी वर्ग आहे, या वन्य प्राण्यांच्या ज्या काही बिहेवियर बायोलॉजी आहे, त्यांच्या जैविक हालचाली याची ते समरस झालेले असतात.
म्हणजे ह्या प्राण्यामध्ये त्यांना काही जर असामान्य आढळून आलं तर ते लगेच पॉइंट आउट करतात आणि त्या अनुषंगाने आम्हाला मग त्या प्राण्याची गरज काय आहे हे ओळखता येतं. जर तो प्राणी आजारी असेल तर त्याच्यामध्ये काही जी लक्षणं दिसून आली तर लगेच आम्हाला त्या अनुषंगाने पुढची स्टेप घ्यावी लागते आणि आम्ही घेतो. आणि म्हणूनच राजीव गांधी प्राणी संग्रहालयाचे जे व्यवस्थापन आहे हे एक उत्तम व्यवस्थापन मानलं जातं. आपल्याकडचे सर्व अॅनिमल कीपर, हेड अॅनिमल कीपर, लाईफस्टॉक सुपरवायझर, वेटरनरी ऑफिसर हा जो सर्व कर्मचारी वर्ग आहे हा एकदम एक्सपर्ट आहे. अगदी. तुमच्या त्यांना प्राणी अनुभव संग्रहालयात आहे. सध्या इतर कोणकोणते प्राणी आहेत आणि कोरोनामुळे प्राणी संग्रहालय तर बंदच असेल, त्यामुळे इतर प्राण्यांच्या वागण्यातही काही फरक पडलाय? वागण्यामध्ये फरक पडला असं म्हणणं थोडंसं चुकीचं आहे. परंतु असं सांगू शकेल की जसं मी तुम्हाला सांगितलं की ह्या प्राण्यांच्या जर आपण ब्लड टेस्ट केल्या असतात त्याच्यामध्ये काही हार्मोन्स असतात कॉर्टिसॉन वगैरे, त्याची जर आपण चाचपणी केली असती तर आपल्याला निश्चित असं समजलं असतं की ह्या प्राण्यांचा जो तणाव आहे, जो स्ट्रेस आहे तो कमी झालेला आपल्याला दिसून आला असता. कारण कोणत्याही वन्य प्राण्यांना त्याच्या आजूबाजूला मानवाचा वावर हा नको असतो. वन्य प्राण्यांना सुद्धा एक त्यांना फ्रीडम पाहिजे असतं आणि ते फ्रीडम आपण त्यांना प्राणी संग्रहालयामध्ये देण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्या प्राणी संग्रहालयामध्ये जे काही खंदक आहेत ते विस्तीर्ण आहेत आणि या खंदकामध्ये आपण त्यांना नॅचरल देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसं की त्या प्राणी कोणत्या आदिवासात राहतो, बेसिकली वेदर द अॅनिमल इज फ्रॉम दी डेन्स फॉरेस्ट हॅबिटॅट किंवा तो ग्रासलँड हॅबिटॅट मधला आहे का, स्क्रबलँड हॅबिटॅट मधला आहे, तर त्या अनुषंगाने त्या प्राण्याच्या खंदकामध्ये आवश्यक ते बदल आपण करत असतो. त्याला एन्व्हायरमेंट एनरिचमेंट असं म्हटलं जातं. तर आपलं प्राणी संग्रहालय ह्या बाबतीमध्ये फार अग्रेसर असं आहे. अगदी. मला पुढचा प्रश्न घेऊन जायचा आहे तो सायली यांच्याकडे. सायली, आपण आत्ताच्या घडीला तुमच्या घरात 2 कुत्रे आहेत त्या अनुषंगाने चर्चा करतो आहोत. तुम्ही जे सगळे अॅनिमल लवर किंवा पशुप्रेमी आहात हे पण आता आपापसात एकमेकांच्या संपर्कात निश्चित असाल आणि ते सगळेजण आत्ताच्या घडीला आपले काय काय अनुभव एकमेकांना सांगतायत? माझे खूपसे फ्रेंड्स आहेत, त्यांच्याकडे पण पेट्स आहेत आणि एक माझा मित्र आहे जो रेस्क्यू अॅनिमल्स साठी काम करतो आणि त्याला आम्ही म्हणजे म्हणतो ना आम्ही फक्त त्याला हेल्प करतो म्हटलं तरी चालेल. तर हे सगळे अॅनिमल्स आहेत त्यांच्यापर्यंत कसं जेवण किंवा कसं आम्हाला पोचता येईल हेही आम्ही बघतोय आमच्या साईडनी. आणि नॉर्मली आता सगळ्यांकडे म्हणजे आपण इतकं होते करत नाही आलं कधी कधी की हे लोकांची मस्ती असते. म्हणजे माझ्याकडे 2 जण आहेत तर या दोघांमध्ये पण जी छेडछाड असते किंवा ती येऊन ह्याची कशी लिओची कळ काढते, म्हणजे ती बघायला लागलं तर ती एवढूस येते आणि लिओनी एक असा हात मारला तर ती उडून जाईल, पण ती येऊन ह्याला किती छळते दिवसभर हे बघण्यात पण जी मजा आहे ना ती काय वेगळीच आहे. अगदी. सायली, तुम्ही बोलताना नावं घेताय, लोकांना असं वाटेल की ती 2 लहान मुलं तुमच्या घरातली, पण तुम्ही कुत्र्यांविषयी बोलता आहात. लिओ माझा लॅब्राडॉर आहे, तो 9 वर्षाचा आहे आणि लियाना एक चिवावा आहे आणि ती 5 वर्षाची आहे. ती फुल ग्रोन चिवावा आहे. ती आताच होती इकडे, ती गेली आणि हा इकडे झोपलाय. मी माझा कॅमेरा पॅन करतेय. बर. मी स्लीपिंग. अच्छा. अगदी तो झोपूनच चर्चा ऐकतोय, लक्षवेधी ऐकतोय असं म्हणायला लागेल. पूर्ण चर्चा ऐकतोय तो मगासपासून इकडेच, ज्यापासून आपली चर्चा सुरू झाली आहे त्या वेळेपासून तो इकडेच बसलेला आहे. ही इज नॉट मूव्ड ऍट ऑल. बर, क्या बात आहे. कदाचित त्याला आश्चर्य वाटत असेल की आपली मालकीण त्याच्याविषयी अशा कुठल्या यंत्रावर कौतुक करतेय. हो, मे बी असू शकतं. आणि इनफॅक्ट आता असं झालंय की तो माझ्या बरोबर दिवसभर असतो. म्हणजे आता जे स्क्रीनवर जो खेळतोय तो लिओच आहे. चालू असतो त्याचं असंच काय काय दिवसभर. बर. यामिनी अडबे यांच्यासाठी पुढचा प्रश्न आहे. यामिनीजी, तुमच्यापर्यंत आत्ताच्या घडीला जे पशुप्रेमी आहेत त्यांच्या काही अडचणी पोहोचल्या आहेत का? कोरोना काळात पशूंसाठी गरजेचं औषध आणि पशूंसाठी गरजेचं खाद्य पोहोचणं याबाबत काही आव्हानं त्यांच्यापर्यंत असतील तर तीही सांगा, त्याची चर्चा आपल्याला करता येईल. हे खूपच महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारलाय आणि आतून दडलेला हा उत्तर मी देते तुम्हाला. आमचे जी लोक आहेत पशुप्रेमी जे हे रस्त्याच्या कुत्र्यांना जेवण द्यायला जातात, कारण हॉटेल बंद झाले, लोकांच्या येणं जाणं कमी झालं, मग ते उपाशी मरतात आहे. मग त्यांच्यासाठी जे लोक जेवण द्यायला जातात त्या लोकांना अडवला जातोय
आणि लोक त्यांना धमकी देतात अज्ञानामुळे की तुमच्यामुळे हे कोरोना पसरणार. मग माझी प्रशासनशी सुद्धा रिक्वेस्ट असेल आणि तुमच्याशी सुद्धा, तुमच्या माध्यमाशी, की तुम्ही हे लोकांना सांगा की त्यांना तरी जेवण देऊ द्या. आमची लोक जातात आणि कोथरूडमध्ये परवाच एक खूप मोठा केस झालाय. म्हातारी आजी होती आमची, ते गेली होती जेवण द्यायला, त्यांना थांबायला दिला आणि त्यांना खूप त्रास दिला. म्हणजे लोक गोळा झाले, 144 काही ऐकली नाही धारा, तरी त्यांना खूप शिव्या दिले आणि त्यांना परत यावं लागला. असं करू नका, कारण हे लोक खूप असहाय असतात. त्यांच्याकडे खरंच 2 बिस्किटचे पाकिट जर दिले ना तरीही खूप मोठा दिवसभराचा होतोय त्यांना. मग त्यांच्यावर दया करा आणि त्यांना जेवण देऊ नका, पण आम्हाला तरी देऊ द्या. बरोबर आहे. तुम्ही असं सांगता आहात की आपल्या आसपास जे भटके कुत्रे आत्ता सध्या फिरतायत त्यांना एक वेळेतला तरी खाऊ घालायला कोणी प्रयत्न करत असेल तर ते तसं त्यांना करू द्यावं, प्रशासनानं पण सहकार्य करावं, असं पशुप्रेमी या नात्यानं डॉक्टर यामिनी अडबे यांचं या कार्यक्रमातलं म्हणणं आहे. पण यामिनीजी, मी एक आपल्याला वेगळा प्रश्न विचारतो. ज्या वेळेला कोरोना सारखा रोग हा अत्यंत संसर्गजन्य स्थितीतच आहे आणि जेव्हा माणसानं माणसापासून लांब राहावं अशी अपेक्षा बाळगली जाते, घरात राहावं अशी अपेक्षा बाळगली जाते, तेव्हा भटक्या कुत्र्यांना, भटक्या मांजरींना खायला घालायला बाहेर पडणाऱ्या माणसांना संशयानं बघितलं जाणार. आपल्याला काही दुसरा मार्ग आहे की नाही की त्यांनी गळ्यात काही आपलं ओळखपत्र घालावं, पोलिसांना ते सांगावं, अशा प्रकारचा काही मार्ग आपल्याला अनुसरता येईल का? हो, आम्हाला ते ओळखपत्र सगळ्यांकडे दिला गेला आहे आणि ते गव्हर्नमेंटनी रिकॉग्नाइज केलेला असतो. पण प्रशासन ऑब्जेक्शन घेत नाही, पोलीस ऑब्जेक्शन घेत नाही, कारण आम्ही प्रिकॉशन घेऊन तोंडाला बांधून एकटा माणूस जातोय जेवण द्यायला, ड्युटीज बांधलेली आहे. पण प्रॉब्लेम आहे लोकांची, जे लोक गोळा होतात आणि शिव्या घालतात त्यांना हे चुकीची समजूत दिली गेली आहे की भटके कुत्र्यांमुळे हा आजार होईल, जबकि कुत्र्यांना हा आजार होऊ शकत नाही. आजपर्यंत एकही कुत्रा जगात कुठेही सापडला नाहीये पॉझिटिव्ह. मग प्लीज त्यांना पण, कारण प्लॅनेट सगळ्यांसाठी आहे, प्रत्येक जीवाला जगायचा हक्क आहे, मग त्यांना प्लीज जेवण तरी देऊ द्या. बर, मी यामिनी अडबे याच्यातला एक दुसरा मुद्दा पण आणखी आपल्या समोर चर्चेमध्ये आणू इच्छितो आणि तो असा आहे की भटके कुत्रे हे येणाऱ्या जाणाऱ्याला चावतात, त्याच्यामुळे मग पुढची अनेक कॉम्प्लिकेशन्स, अनेक अडचणी निर्माण होतात. भटके कुत्रे वेळी अवेळी भुंकतात, त्याच्यामुळे लोकांची झोपमोड होते. या सगळ्या तक्रारी जर डोळ्यासमोर ठेवल्या तर मग भटक्या कुत्र्यांच्या बाबत इतका ममत्व भाव का असावा? ते पण प्राणी आहे, त्यांनाही तेवढंच दुखतो, तेवढाच लाड येतो, तेवढाही भूक लागते, ऊन लागते, तहान लागते, मग त्यांनाही जगायचा हक्क आहे. आणि कुठलाही कुत्रा जोपर्यंत त्याला त्रास नाहीये तो कधी दुसऱ्याला त्रास देणार नाही. जर आपण त्यांची टेरिटरी मध्ये गेलो आणि त्यांना वन्य प्राण्यांसारखा जर आपण त्यांच्या जवळ गेलो, जंगलात गेलो, तर ते आपल्याला त्रास देणार. रस्ते चालते लोकांना कुत्रे कधी भुंकतात जेव्हा ते उपाशी असतात, किंवा त्यांना भूक लागली, किंवा त्यांना डिलिव्हरी झाली असेल. असं नुसतं त्रास देणार नाही. आणि थोडाफार भुंकायचा हक्क मला असं वाटतं त्यांना दिला पाहिजे, कारण त्यांनाही मोकळं व्हायला पाहिजे ना काहीतरी. अगदी, हा एक फार महत्वाचा मुद्दा डॉक्टर यामिनी अडबे यांनी मांडला चर्चेमध्ये की ही संपूर्ण सृष्टी सगळ्यांसाठी आहे, भटक्या कुत्र्यांसाठी पण आहे. आणि कुत्रा आला म्हणजे कुत्रा जर समजा चर्चेसाठी आला समोर तर स्वाभाविकपणे तो भुंकण्यासाठी त्याचा अधिकार आहेच, तेव्हा कुत्र्यांच्या भुंकण्यावर इतका काही आक्षेप घेण्याची गरज नाही असं डॉक्टर यामिनी अडबे यांना वाटतं. मला पुढचा प्रश्न डॉक्टर राजकुमार जाधव यांना विचारायचा आहे. राजकुमार जाधव, गाई म्हशींच्या संदर्भातली एक चर्चा करणं अत्यंत गरजेचं आहे. आत्ताच्या काळात ज्या वेळेला माणसाला माणसाच्या उपचारासाठीची औषधं मिळणं ही सध्याच्या स्थितीत अडचणीचं आहे, त्यावेळेला तुमच्या माहितीत ग्रामीण भागामध्ये गाई म्हशींच्या संदर्भातली कुठली उपचार पद्धती खोळंबली आहे का, आणि त्या संदर्भात काही आपल्याला करता येऊ शकतं का? नाही, माझ्या माहितीप्रमाणे असं काही झालेलं नाहीये की प्राण्यांच्या आरोग्याचं जे व्यवस्थित सुरू आहे आणि त्याबाबत आपलं
जे पशुसंवर्धन विभाग आहे तो कार्यरत आहे. आपल्याकडं ग्रामीण पातळीवर ठिकाणी शासन नियुक्त पशुधन विकास अधिकारी असतात, त्या माध्यमातून हे कामकाज प्राण्याला असं उपचाराविना प्राण्याचा मृत्यू झाले असं माझ्या तरी ऐकिवात आलेलं नाही. डॉक्टर जाधव, काही तांत्रिक कारणांमुळे तुमचा आवाज मध्ये मध्ये कट होतोय, तुटतो आहे आपला संपर्क. थोड्या वेळात तो दुरुस्त होईलच. दरम्यान आपण एकदा पटकन सायली भिवंडकर यांच्याकडे जाऊ. सायली भिवंडकर, फक्त आणि फक्त कुत्रा मांजर पाळणाऱ्यांच्याच पुरता तुमचा संपर्क आहे की त्याही पेक्षा काही वेगळे प्राणी पाळणाऱ्यांशीही तुमचा संवाद आहे आणि आता कोरोनाच्या काळामध्ये त्यांच्याकडे पण काही अडचणी असल्याचं तुमच्यापर्यंत पोहोचलंय? असे खूप जण आहेत ज्यांना मी ओळखते, त्यांच्याकडे दुसरेही अॅनिमल्स आहेत. कुठले? ते मुंबईत नाही आहेत ते लोक, म्हणजे असे म्हणजे आउटस्कर्ट्स ऑफ मुंबई जे आपण म्हणतो, कर्जतला त्यांच्या फार्म हाऊस वगैरे अशा ठिकाणी आहेत. आणि त्या लोकांसाठी काळजी घेणं इट्स मोर इझियर देन अस, कारण ते त्यांच्या फार्म मध्ये आहेत आणि त्या वेल प्रोटेक्टेड देर. म्हणजे त्यांचा असंही पहिल्यापासूनही लोकांशी संपर्क पहिल्यापासूनच कमी होता. अच्छा, म्हणजे ते त्यांच्या फार्म मध्ये फिरतायत किंवा असंच आहे. अच्छा. आणि कदाचित त्यांचे मालक एकतर फार्म हाऊसवर अडकलेले असतील किंवा आपल्या घरामध्ये असतील, पण अगदीच नाही. मोस्ट ऑफ दॅम माझे म्हणजे खूपसे फ्रेंड्स आहेत जे आता तिकडेच आहेत. मला वाटते आम्ही 2-3 जण सोडलो तर आम्ही मुंबईत आहोत. अच्छा, म्हणजे त्यांचे मालक त्यांच्या जवळपास आहेत. यामिनी अडबेजी, मला आपल्याला असं विचारायचंय, अशी काही 2-3 प्रकरणं आमच्यापर्यंत पोहोचली की ज्याच्यामध्ये घराचा मालक हा आपल्या पाळीव प्राण्याची जबाबदारी दुसऱ्याला देऊन बाहेर गेला आणि नेमकी टाळेबंदी लागल्यानं तो आता घरात पण पोहोचू शकत नाहीये. अशी काही प्रकरणं जर घडत असतील तर कुठे मदतीसाठी जावं? या वेळेवर मला असं वाटतंय की जे कुत्रा पेट लांब राहिला गेलाय, मग त्यांना रिक्वेस्ट करायची की त्याच्याकडे खूप लक्ष द्यायचं आणि त्याला खरं म्हणजे खूप सायकोलॉजिकल प्रोटेक्शन द्यायला पाहिजे. कारण तिकडे त्याला सांभाळायला नुसतं थोडे दिवस चालतो, नंतर तो मिस करणं सुरू होतं. आणि ते मिस करणं खूप महत्वाचं असतं, कारण त्याला सवय होऊन जाते ना आपली. आणि ते खरंच होतंय, कारण माझा पण एक कुत्रा लांब अडकून गेलाय, फार्म हाऊसवर आहे आणि मला जाता येत नाही. मग खरंच खूप अशी तळतळ होते कसं भेटायचं आणि कसं बोलायचं त्याच्याशी. अगदी. आणि पशुप्रेमींच्या या वेदना खर तर इतरांना ओळखायच्या असतील तर आपलं पोटचं लेकरू आपल्यापासून खूप दिवस लांब असेल आणि त्याच्याशी संवाद करता येत नसेल तर हे एखाद्या आई वडिलांना जसं वाटेल तशीच भावना या पशुप्रेमींची असते. त्यांचा कुत्रा असेल, त्यांची मांजर असेल किंवा त्यांचा इतर कुठलाही पाळीव प्राणी हा त्यांच्यापासून फार दिवस दूर असलेला त्यांना चालत नाही. डॉक्टर जाधव, व्हिडिओ कॉलवर तो ओळखत नाहीये पण आवाज ऐकतोय, मग खूप वेगळं ऍक्शन करतोय, खूप वाईट वाटतोय बघून. बरोबर आहे. पशुप्रेमी त्या निमित्तानं सध्याच्या तंत्रयुगामध्ये व्हिडिओ कॉल तरी करू शकतात. डॉक्टर जाधव, आपण वन्यजीवांच्या संदर्भात मगाशी बोलत असताना असं म्हणालात की त्यांना आसपास माणसं नसलेली चालतात, पण आता मी प्रश्न वन्यजीवांच्या बाजूनी किंवा त्या दृष्टीने नाही विचारत आहे, तुमच्या कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने विचारतोय. तुमच्याकडचे काही कर्मचारी हे हत्तीची सोबत करत असतील, त्याची देखभाल करत असतील, काही जण इतर कुठल्या प्राण्यांची देखभाल करत असतील. ती माणसं तरी कामावर येऊ शकतात का नियमितपणे? आणि त्यांना पण हुरहुर लागली आहे का की आपली जबाबदारी असलेला प्राणी हा या टाळेबंदीच्या काळात नीट खात पीत असेल का? नाही, आता माझ्याकडं अत्यावश्यक सेवेतील जे कर्मचारी आहेत, म्हणजे प्राण्यांच्या पिंजऱ्यावर काम करणारे जे कर्मचारी वर्ग आहे, सुपरवायझर, पशुवैद्यकीय अधिकारी, तर यांना कामावर येण्यासाठी अत्यावश्यक सेवेच्या त्यांना सध्या आणि कर्मचाऱ्यांना या विषाणूच्या पार्श्वभूमीवर काही आम्ही त्यांना सेन्सिटाईज केलेलं आहे कुठल्या विषयाच्या बाबतीमध्ये, की त्यांनी कशा प्रकारे या प्राण्यांच्या बाबतीत काम करत असताना कोणत्या त्यांनी खबरदारी घेतली आहेत, प्राण्याच्या काही जैविक हालचालीमध्ये बदल झालेत काय, त्यांच्यामध्ये काही असामान्य लक्षणं आढळून येत आहेत काय, तर अशा पद्धतीच्या आम्ही सूचना कर्मचाऱ्यांना दिलेल्या आहेत. त्यांना पर्सनल हायजीनच्या बाबतीमध्ये आम्ही सुद्धा सूचना दिलेल्या आहेत. तर त्या पद्धतीने प्रत्येक कर्मचारी हा काळजीपूर्वक त्या ठिकाणी काम करतो आहे. आणि सांगितलं की माझ्याकडचा जो कर्मचारी वर्ग आहे, विशेषतः की ज्यांना आम्ही प्राण्याच्या पिंजऱ्यावरची ड्युटी दिलेली आहे,
हे लोक गेल्या काही वर्षापासून या प्राणी संग्रहामध्ये कार्यरत असल्यामुळं की त्यांचं या वन्य प्राण्यांसोबत हे बॉन्डिंग झालेलं आहे, इमोशनल बॉन्डिंग त्यांचं आहे. त्यामुळे त्यांना या प्राण्याची काळजी घ्या वेगळ्याने हे सांगायची पण काही गरज नाही. फक्त या कोरोना विषाणूचा या प्राण्यांच्या मध्ये होऊ नये यासाठी काही त्यांना आम्ही शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापनामध्ये जे काही बदल करायचे आहेत त्याबाबत त्यांना विशेष सूचना दिलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी प्राणी संग्रहालयामध्ये व्यवस्थित कामकाज सुरू आहे. अगदी अगदी डॉक्टर राजकुमार जाधव यांनी आपली भूमिका मांडली. मी आता आपल्या सोबत असलेल्या इतर 2 पशुप्रेमींना प्रत्येकी 30-30 सेकंद देतो आणि दोघांनाही एकच प्रश्न आहे. आता सायली, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय अशी मी अपेक्षा करतो. या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये पाळीव प्राणी आहेत त्यांनी करायच्या 2 गोष्टी पटकन सांगा. सायली, आपण आधी बोलणार आहात. त्या लोकांनी पहिलं म्हणजे जर तुम्ही तुमच्या पेट्सना खाली नेतात तर जसे ते वर येतील त्यांना डेटॉलनी त्यांचे हातपाय साफ पुसून घ्यावे, ही छोटीशी एक रिक्वेस्ट आहे. आणि स्पेंड मोस्ट ऑफ द टाइम विथ देम, कारण हा वेळ परत आपल्याकडे येणार नाहीये लॉकडाऊनचा. आणि मेक द मोस्ट ऑफ इट. म्हणजे आपण म्हणतोय की आपण जेलमध्ये आहोत वगैरे जे काय आहे, पण हा वेळ तुम्ही तुमच्या लव्ड वन्स बरोबर स्पेंड जो करू शकतात हा वेळ तुमच्याकडे परत येणार नाही. सो मेक द मोस्ट ऑफ इट. अगदी सायली, धन्यवाद या उत्तराच्यासाठी. डॉक्टर यामिनीजी, आता पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. कोणत्या 2 गोष्टी आत्ताच्या काळात प्राण्यांबरोबर करायच्या नाहीत? करायचं नाही, त्यांना लाडून खूप गोड द्यायचं नाही, कारण दिवसभर आपण खातो हल्ली घरी आहोत म्हणून. मग वेळेवर जेवण द्यायचं आणि लाडून अंघोळ पुढे ढकलायची नाही, व्यवस्थित हायजीन ठेवायची, बिस्तरवर घ्यायचा नाही तेवढा प्रत्येक वेळेवर आपण घेत असतो. थोडासा हायजीन आणि डिस्टन्स पाळा, बस तेवढाच. अगदी फार चांगल्या प्रकारच्या सूचना या चर्चेमध्ये आल्या. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले खूप खूप आभार, धन्यवाद. लक्षवेधीची ही चर्चा ही पाळीव प्राण्यांच्या बद्दल तर होतीच, पण त्याचबरोबर वन्यजीवांच्या संदर्भातही होती. हेतू हाच की कोरोनानं भांबावलेल्या मानवाच्या व्यतिरिक्त इतर कोणाशीही दुर्लक्ष करून वागण्याची गरज नाही. प्राण्यांमुळे कोरोना पसरतो आणि त्यात सुद्धा खास करून कुत्र्या मांजरांमुळे कोरोना पसरतो ही बाब अत्यंत खोटी आहे. ज्या प्राण्यांमुळे तो पसरण्याची चर्चा सुरुवातीच्या काळात होती त्याच्या संदर्भातलं अधिक संशोधन सुरू आहे, पण तुमच्या आसपास असलेल्या प्राण्यांमुळे तुम्हाला कोरोनाची बाधा होईल या पाळीव प्राण्यांबाबतीतल्या भ्रमातून बाहेर या, त्यांना आपलं म्हणा. तुर्तास लक्षवेधीमध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त जय महाराष्ट्र.